नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील गणित विषयामधील प्रकरण 5वे विस्तार सूत्रे याचा अभ्यास करूया. ज्ञानदीप विद्यालयातर्फे मिसेस सुहास सावंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या साहाय्याने x अधिक a व x अधिक b यांचा विस्तार कसा करायचा ते पाहूया. आकृतीमध्ये आपल्यास x अधिक a आणि x अधिक b ही लांबी व रुंदी असणारा आयत दिला आहे. त्याचे 4 भाग केले आहेत. ते म्हणजे x बाजू असलेला चौरस, x आणि a ही लांबी व रुंदी असणारा आयत, b आणि x ही लांबी व रुंदी असणारा दुसरा आयत आणि a आणि b ही लांबी व रुंदी असणारा तिसरा आयत. आता x अधिक a व x अधिक b ही लांबी व रुंदी असणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळ हे या चारही आकृत्यांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी या सूत्राच्या आधारे x अधिक a आणि x अधिक b ही लांबी रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर x अधिक a गुणिले x अधिक b बरोबर पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग अधिक आयताचे क्षेत्रफळ x अधिक या आकृती क्षेत्रफळ bx अधिक तिसऱ्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर ab. म्हणून x अधिक a व x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab असे सूत्र मिळते. म्हणून आपणास पहिले पद समान व दुसरे पद भिन्न असणाऱ्या दोन पद असणारे सूत्र x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab असे मिळते. या सूत्राच्या आधारे आपणास उदाहरणे आपण कसे सोडवायचे ते पाहूया. विस्तार करा. उदाहरण पहिले, x अधिक 2 दुसऱ्या कंसात x अधिक 3. या उदाहरणामध्ये पहिले पद x समान असून दुसरे पद 2 व 3 असे भिन्न आहेत. म्हणून सूत्रावरून पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या दोन पदांची बेरीज 2 अधिक 3 गुणिले पहिले पद x अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार 2 गुणिले 3 म्हणून x वर्ग अधिक 5x अधिक 6 असे मिळते. यावरून x अधिक 2 दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर x वर्ग अधिक 5x अधिक 6 असा विस्तार आपणास मिळतो. आता दुसरे उदाहरण पाहूया. पहिल्या कंसात 2a अधिक 3b दुसऱ्या कंसात 2a वजा 3b. या दोन्ही कंसामध्ये दोन्ही पदे समान आहे. सूत्रावरून पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2aचा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज 3b अधिक वजा 3b गुणिले पहिले पद 2a अधिक दुसऱ्या पदाचा गुणाकार 3b गुणिले वजा 3b म्हणून 2aचा वर्ग बरोबर 4aचा वर्ग अधिक 3b अधिक वजा 3b दोन समान राशी व भिन्न चिन्ह असणाऱ्या पदांची बेरीज आपल्याला 0 मिळते गुणिले 2a वजा दुसऱ्या पदांचा गुणाकार 9bचा वर्ग म्हणून 4a वर्ग वजा 9b वर्ग असे आपणास विस्तार मिळतो. तिसरे उदाहरण पाहूया. x वजा 3 दुसऱ्या कंसात x वजा 7. पहिले पद x समान आहे म्हणून पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज वजा 3 वजा 7 गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार वजा 3 गुणिले वजा 7 म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 21 असा आपणास विस्तार मिळतो. यावरून आपणास x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग पहिल्या कंसात a अधिक b गुणिले x अधिक दोन्ही पदांचा गुणाकार ab या विस्तार सूत्राच्या आधारे आपण उदाहरणे कशी सोडवायची ते पाहिले. धन्यवाद.